नमस्कार, हाऊसवाईफ किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी बनवलेली आहे कटाची आमटी आणि पुरणपोळी खूप छान बनलेली आज. तर तुम्हाला नक्की रेसिपी आणि साहित्य पाहून घ्या. ही कोकणी पद्धत आहे. तर मी आता कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये थोडासा तेल टाकलेला आहे आणि आता तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण कांदा भाजून घेणार. खोबरा आहे, लसूण आहे. तर कांदा आपण जसा नॉनव्हेज बनवायला करतो तसाच आपल्याला मसाला करायचा आहे. तर कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे. तर छानपैकी मी लाल होईपर्यंत कांदा भाजून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे खोबऱ्याचं. मी बारीक करून खोबरा घेतलेला आहे किसून. तर किसलेलं खोबरं आहे, ऑलरेडी विकत भेटतो तो घेतलेला आहे. लसूण आहे आणि छानपैकी तेही भाजून घ्यायचं आहे. तर कटाची आमटी खूप छान लागते आणि अशा प्रकारे बनवून पहा. मी तुम्हाला दुसरी ही पद्धत दाखवीन जी आमच्या गावाला केली जाते. तर ही माझ्या माहेरकडची कोकणी पद्धत आहे. तर मी आता छानपैकी भाजून घेतलेला आहे खोबरा, कांदा, लसूण आणि आता आपण हे बंद करून घेणार आहोत. थोडा थंड होऊन द्यायचं आणि छानपैकी बारीक करून घेणार आहोत. पाहू शकता छान खूपच म्हणजे मी खोबरा कांदा छानपैकी असं एकदम मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. जितका तुम्ही कांदा खोबरा भाजून घ्याल तितकीच आमटी छान लागते. म्हणजे कांद्याचा असा कच्चा पाण्याचा वास येत नाही. तर माझी रेसिपी खूप लेट होत आहेत. आता मी नेहमी रेसिपी टाकत जाईल. तर कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता आपल्याला थोडं थंड होऊन द्यायचं आहे. तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते. तर आता मी तीच कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ म्हणजे जी शिजवलेली आहे, पुरणपोळीला आपण जी चण्याची डाळ शिजवतो ती मी डाळ घेतलेली आहे. ती थोडीशी मी कढईमध्ये टाकून घेऊन भाजून घेणार आहे. त्याच्यामध्ये चण्याच्या डाळीमध्ये थोडीशी बडीशेप घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर ती छानपैकी भाजून घ्यायची आहे आपल्याला. आणि आता मी वाटण करून घेणार आहे. थोडा मी दाखवते. बारीक करून घेते कांदा, खोबरा, लसूण, कोथिंबीर. याच्यामध्ये खडा मसाले घेतात. ती म्हणजे माझ्या घरी केली जाते आमटी. त्याला आम्ही सार बोलतो आणि माझ्या माहेरच्या लोकांच्या इकडे बोलतात कटाची आमटी किंवा आमटी बोलतात नुसते. आणि जुन्नर साईड त्या साईडला सार बोलतात. तर आता मी दाखवते तुम्हाला. मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता छानपैकी तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये लसूण, कढीपत्ता, लसूण छानपैकी तडतडून द्यायची आहे. पाहू शकता लसूण छानपैकी तडतडून दिलेली आहे. त्याच्यामध्ये आता मी कढीपत्ता टाकून घेणार आहे. आता त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, धनिया पावडर. आता पाहू शकता छान अशी लसूण छानपैकी लाल झाली.
की आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. मसाला तुम्हाला जितका तिखट खायचं आहे तितकं टाकून घ्यायचं. तर आता मी लाल मिरची पावडर टाकून घेते. तर मी बरेपैकी टाकलेलं आहे लाल मिरची पावडर, हळद. आता छानपैकी मिक्स करून घेणार आहे. आणि आता आपल्याला टाकायचं आहे आपण जो मसाला बारीक केलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला फोडणी द्यायची आहे. आता त्याच्यामध्ये आपण कोकम टाकणार आहोत. पाहू शकता मी 3-4 अशा कोकम घेतलेले आहेत, त्याही टाकलेल्या आहेत. तर मी तुम्हाला एक दिवस कोकमाची आमटी पण करून दाखवेन. कोकमाचा सार बोलतात त्याला. तर तोही करून दाखवेन. नक्कीच माझ्या व्हिडिओ पाहत राहा, माझ्या रेसिपी पाहत राहा. अशाच नवनवीन रेसिपी आहेत. तर मी आता ही डाळ ना अशी हातानेच बारीक करून घेणार आहे आणि तशीच आपल्याला ती डाळ त्यात टाकायची आहे. पाहू शकता थोडीशी बारीक करून घेतलेली आहे आणि आता आपण ती मिक्स करून घेणार आहोत. आणि जितकी तुम्हाला पातळ आमटी लागेल, पातळ कटाची आमटी लागेल तितकी तुम्ही पातळ करून घ्या. तर आता मी त्यात पाणी टाकून घेते. 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे मी. तसंच आपण जो पोळ्या बनवायला आपण जी डाळ शिजवतो तो डाळीचा जो पाणी काढतो तो पाणी त्याच्यात टाकून घ्यायचा आहे. त्याच्याने खूप छान लागते डाळ आमटी. त्या आणि जितकं तुम्हाला पाणी म्हणजे जितकी तुम्ही पातळ कराल तितकी छान लागते आमटी. घट्ट आमटी छान नाही लागत. तर खूप छान होते. त्यात कोकम थोडीफार जास्तच टाका. आंबट अशी छानपैकी डाळ. थोडासा गूळ टाका, थोडासा गुळाचा खडा टाकायचं आणि अशा प्रकारे आमटी करून पहा. तुम्हाला नक्की आवडेल. आणि असेच व्हिडिओ पाहत राहा माझे आणि कमेंट करायला विसरू नका. तर आता मीठ टाकते चवीपुरतं असं. तर आपली कटाची आमटी तयार आहे. तर अशीच माझी रेसिपी पाहत राहा. आणि पुरणपोळी, कटाची आमटी, दूध असं मी घेतलेलं आहे तर तुम्हाला दाखवत आहे. तर खूप छान होते. नक्की करून पहा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.